नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे। आज या ठिकाणी पेशंट जे आले होते त्यांचा स्वतःचा क्रेनचा व्यवसाय आहे आणि त्यांना मागे 5-6 महिन्यापासून कमरेचा त्रास सुरू झाला होता आणि कमरेचा त्यांनी MRI केला असता त्यांच्यात डिस्क बल्ज होता। L3, L4, L5 मध्ये डिस्क बल्ज असल्यामुळे त्यांना कमरेचा त्रास सुरू झाला, परंतु त्यांनी त्याची ट्रीटमेंट घेतली आणि त्यामध्ये आराम पडला। परंतु पुन्हा 5-6 महिन्यानंतर त्यांना नी जॉईंट मध्ये त्यांचा गुडघा दुखायला लागला आणि पेन हा त्यांच्या कमरेपासून खाली यायला लागला आणि तो पेन खूप वाढत गेला आणि अचानक पाय सुद्धा त्यांना उचलता येत नाही आणि त्यांना वाटायचं की आपल्या कमरेत गॅप असल्यामुळे असं होतं। परंतु ते माझ्याकडे आले आणि मला त्यावेळेस वाटलं त्यांना चालताना वगैरे त्रास व्हायचा, पाय पण उचलता येत नव्हता, अजिबात मुवमेंट कोणत्या नव्हत्या। तर मी एव्हीएन त्यांना सांगितलं, लगेच आम्ही या ठिकाणी MRI केला आणि MRI मध्ये त्यांचा एव्हीएनची थर्ड स्टेज त्या ठिकाणी मिळाली आणि आल्यानंतर आपण लगेच ट्रीटमेंट केली। आज 7 दिवस झाले आणि खूप चांगला आराम त्या ठिकाणी मिळाला। जर वेळेस जर लवकर डायग्नोज झालं तर लगेच त्या ठिकाणी आराम पडतो। तर त्यांना विचारलं त्यांना काय त्रास होता आणि जे आपण मिस करतो की बा असा त्रास होत असेल तर काय असेल, तर लवकरात लवकर निदान होणं हे खूप गरजेचं आहे। आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा दादा तुमचं। नमस्कार, माझं शुभ नाम जयसिंग साबळे, माझं नाईक क्रेन सर्व्हिस असा व्यापार आहे आणि मला 5-6 महिन्यापूर्वी कमरेचा थोडा त्रास होता, तर मी ट्रीटमेंट सरांकडे केली, परंतु काही कारणास्तव अजून मी बाहेर गेल्यामुळे ते खूप प्रमाणात वाढलं। आता मी 7 दिवस पूर्वी इथं आलो, मला माझा स्वतःचा पाय पण उचलता येत नव्हता, मला मित्र लोक घेऊन आले, तेव्हा मला साहेबांनी सांगितलं MRI वगैरे करा। तर मी MRI करून आणल्यानंतर साहेबांनी सांगितलं की तुमचा थर्ड स्टेपवर हा बॉल काहीतरी खराब झालेला आहे, म्हणून स्पेन का काय म्हणता येते, एव्हीएन काहीतरी झालेलं आहे। तर त्याच दिवशी आम्ही सरांनी मला ट्रीटमेंट चालू केली। आज 7 दिवस माझे पूर्ण झाले, पूर्ण 100% या पद्धतीनं मला संपूर्ण आराम मिळालेला आहे, याच्यामध्ये काही संशय नाही। सरांची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि मला पूर्णपैकी आराम आहे। उठून दाखवा आता, पूर्णपैकी आराम आहे। मला हा पाय उचलता येत नव्हता, आता हा पाय एकदम मुवमेंट होतोय, चालायला पण त्रास नाहीये, खूप पद्धतीने चालतोय, काहीच त्रास नाही। असे जे पेशंट असतील त्यांना काय सांगाल तुम्ही? असे पेशंट जर असतील तर यांना नक्कीच इथं या, साहेबांकडे या, पंढरी साहेबांकडे या आणि 100% इलाज इथं होईल, हे माझी स्वतःची खात्रीनं मी सांगतोय। तर मित्र, मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला आवाहन करतो की जर पेन हा हिप जॉईंट पासून खाली नी जॉईंट पर्यंत जर होत असेल तर जास्त वेळ न दवडता तुम्ही तुमच्या जवळचे आर्थो असतील त्यांना दाखवून निश्चित करा एव्हीएन आहे की लंबर मध्ये गॅप पडलेला आहे, कमरेतले मणके खराब झाले, हे डायग्नोज करा। डायग्नोज नंतर ट्रीटमेंट निश्चित त्या ठिकाणी होईल आणि आयुर्वेद उपचाराद्वारे सुद्धा विना ऑपरेशन आपण अतिशय प्रभावी उपचार त्या ठिकाणी करतो। असे असंख्य रुग्ण आपण बरे केलेले आहेत। तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। धन्यवाद। जय आयुर्वेद। खाली तर असा कुठलीच मुवमेंट त्यांची पायाला नव्हती, अजिबात पाय हलत सुद्धा नव्हता, पाय उचललं सुद्धा त्यांना जड झालं होतं आणि आज 7व्या दिवशी अतिशय त्यांच्या स्वतःवरून ते पाय उचलतात। असे मिरेकल म्हणजे आश्चर्यजनक रिझल्ट हे आपल्या एव्हीएन थेरपीचे आहेत। तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।